की इको फ्रेंडली बकरी ईद करा व्हर्च्युअल. आता व्हर्च्युअल म्हणजे काय म्हणणं आहे हे काय त्यांनीच स्पष्ट करावं ना. व्हर्च्युअल म्हणजे कसं करावं? तू एक उदाहरण समोर ठेव ना आमच्या, म्हणजे आम्हाला कळेल व्हर्च्युअलचा काय अर्थ असतो. ईद साजरी कशी व्हर्च्युअल करायची आणि त्यांनी जोडून उगाचाच वादविषय निर्माण होईल असे वास्तविक कुठल्याही सोसायट्यात असे वादविषय नसतात. एखाद्या दुसऱ्या सोसायटीत असू शकतात, पण तिथले स्थानिक लोक, स्थानिक यंत्रणा, स्थानिक पोलीस ठाणे, प्रशासन हे बसून तिथलं काय असेल ते मार्ग काढून देत असतं. असं काही कुठं फार टोकावर गेलेला वाद विषय असं कुठं झालेला नाही. आणि मग ह्यांनाच त्रास आहे जास्त. त्या सोसायटीत राहणाऱ्यांपेक्षा सोसायटीत न राहणाऱ्या नितेश राणेला त्रास जास्त. की सोसायटीत अशी घाण होईल, हे होईल, ते होईल आणि पर्यावरण बिघडेल. एका बकरीत आपल्यामुळं एखाद्या सोसायटीत पर्यावरण बिघडत नसतं. दररोज बकरीत सोडा, एरवी देखील आपल्या इथे एवढी पोटेन्शियलिटी आहे की हजारो बकरे कापले जातात आणि स्लॉटर हाऊसची संख्या मर्यादित आहे. असं असताना जिथे स्लॉटर हाऊसची व्यवस्था नाही तिथं स्लॉटर हाऊस सोडून आपल्या आपल्या परीने व्यवस्था करून त्या ठिकाणी बकरी कापली जातात. ती व्यवसायासाठी असतात. मग म्हणून काय लगेच पर्यावरण बिघडलं काय होतं? आणि बकरीदच्या वेळेला इस्लाम धर्मात विशेषतः सूचना दिलेल्या आहेत की ते फार स्वच्छतेनं हे सगळं करावं. अशा आमच्या इस्लाम धर्माने घालून दिलेली काही नियम अटी आहेत की तुम्ही कुर्बानी करायची असेल तर कसं करायचं. की नुसतं कुर्बानी केलं आपण घाण टाकून गेला तिथं असं नाही आहे. कुर्बानी केल्यानंतर ती अत्यंत स्वच्छतेने करावी आणि कुर्बानी केलेली जागा स्वच्छ करण्यासंदर्भात स्पेशली निर्देश आहे. आणि कुणीही असं याबद्दल म्हणजे हेळसांड करत नाही. ते सगळेजण फॉलो करतात. मग असं असताना हे विशिष्ट एखाद्या समाजाबद्दल इतर समाजांच्याकडे काहीतरी प्रेझेंटेशन त्यांचं चुकीचं व्हावं आणि त्यांच्या नजरेत मग असं वाटावं की अरे चला हे काय कायदा मानत नाहीत का, आम्हालाच कायदे आहेत का, ह्याला कायदे नाहीत का, अशी भावना निर्माण होऊन कुठंतरी द्वेष निर्माण व्हावा आणि त्या द्वेषाचा फायदा आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करता यावा. हा एक बालिश उद्योग आणि एक बचकानी हरकत ज्याला म्हणतो ती हरकत ही नितेश राणे करतात. ते अत्यंत अपरिपक्व आहेत. ही वारंवार आपल्याला त्यांचे स्टेटमेंटवरनं काही यापूर्वीसुद्धा त्यांनी केलेली काही विधानावरनं आपल्या लक्षात आलं असेल. नितेश राणे हा महत्त्वाचा भाग नाही आहे, पण आज महायुतीच्या शासनात एक मंत्री म्हणून वावरत आहेत. त्यावेळेला जबाबदारीनं वागणं त्यांचं काम आहे. शपथ घेताना आपण जबाबदारीने शपथ घेतलेली आहे आणि शपथेत उल्लेख आहे की कुणाबद्दलही आकसभाव मी बाळगणार नाही, ममताभाव बाळगणार नाही. ही शपथ घेतलेली आहे. ती शपथेचा विसर त्यांना पडलेला दिसतो. आणि आम्ही महायुतीतले घटक पक्ष आहोत. आज महायुतीतले प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत, जबाबदारी हाताळत आहेत. निश्चितपणानं आम्ही त्यांना विनंती करू की अशा वाचाळवीरांना कुठेतरी ताकीद देण्याची आता आवश्यकता आहे आणि त्यांनी ती द्यावी यासाठी आम्ही विनंती करू. कारण